जळक्या भावकीतील जळके लोक कसे ओळखावे. नंबर 1 मित्रांनो, इतरांच्या यशावर नेहमी जळणारी वृत्ती. जळक्या माणसाची पहिली आणि सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याला दुसऱ्याचं चांगलं होताना सहन होत नाही. कोणीतरी पुढे गेला, चांगली नोकरी मिळाली, व्यवसाय वाढला, घर घेतलं, गाडी घेतली किंवा समाजात नाव कमावलं की हा माणूस मनातून आनंदी होत नाही. उलट त्याच्या मनात खदखद सुरू होते. तो वरून अभिनंदन करतो, पण आतून त्याला वाटतं असतं की याला हे कसं मिळालं, याच्याऐवजी मी का नाही, अशा विचारांनी तो जळत राहतो आणि हळूहळू तो त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक बोलायला सुरुवात करतो. त्याच्या यशात काहीतरी कमी काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अरे, त्याला ओळखीने मिळालं, नशिबाने झालं, काही मोठं झालं असं बोलून स्वतःला समाधान देतो, पण खरं म्हणजे त्याच्या मनात जळफळा चालू असतो. नंबर 2 मित्रांनो, सतत तुलना करून स्वतःला त्रास देणारा स्वभाव. जर का माणूस कधी स्वतःमध्ये समाधान मानत नाही, तो सतत स्वतःची तुलना इतरांशी करत राहतो. त्याच्याकडे काय आहे, माझ्याकडे काय नाही, तो किती पुढे गेला, मी मागे का पडलो, अशा विचारांनी तो स्वतःला जाळत राहतो. ही तुलना इतकी वाढते की त्याला स्वतःच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टीही दिसेनाशा होतात. त्याला फक्त दुसऱ्यांचं मोठेपण दिसतं आणि स्वतःचं लहानपण वाटायला लागतं. त्यामुळे त्याचा स्वभाव चिडचिडा होतो. तो लोकांपासून दूर राहू लागतो आणि कुठेही समाधान मिळत नाही. अशा माणसाला ओळखणं सोपं असतं, कारण तो नेहमीच कोणाशी ना कोणाशी तुलना करत असतो. नंबर 3 मित्रांनो, दुसऱ्याच्या आनंदात दुःख आणि दुःखात आनंद शोधणं. जर का माणूस असा असतो की दुसऱ्याला काही चांगलं झालं की त्याला त्रास होतो, पण दुसऱ्याला काही वाईट झालं की त्याच्या मनात एक विचित्र समाधान मिळतं. तो वरून सहानुभूती दाखवतो, पण आतून आनंद होत असतो. बरं झालं, यालाही समजलं पाहिजे, असे विचार त्याच्या मनात येतात. ही खूप धोकादायक सवय असते, कारण अशा माणसाच्या मनात खरी माणुसकी कमी होत जाते आणि तो हळूहळू नात्यांमध्ये मोठेपणा आणतो. त्यामुळे अशा व्यक्तीला ओळखायचं असेल तर त्याच्या प्रतिक्रिया नीट पाहतो. कोणाच्या आनंदात खरोखर आनंदी होतो का की फक्त दिखावा करतो. नंबर 4, पाठीमागून वाईट बोलणं आणि पुढे चांगलं वागणं. जळक्या माणसाची एक मोठी खूण म्हणजे तो समोर गोड बोलतो पण पाठीमागून विष पेरतो. तो तुमच्याशी हसून बोलतो, तुमचं कौतुक करतो, पण तुमच्या गैरहजेरीत तुमच्याबद्दल वाईट बोलतो. तुमच्या कामात चुका शोधतो, इतरांच्या मनात तुमच्याबद्दल शंका निर्माण करतो. अशा लोकांमुळे नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात आणि त्यांना हेच हवं असतं, कारण दुसऱ्याच्या नातं तुटलं की त्यांना समाधान मिळतं. त्यामुळे अशा व्यक्तींपासून सावध राहणं खूप गरजेचं आहे. नंबर 5 मित्रांनो, स्वतः काही न करता दुसऱ्याला खाली खेचण्याची सवय. जर का माणूस स्वतः मेहनत करून पुढे जाण्याऐवजी दुसऱ्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो, तो दुसऱ्याच्या कामात अडथळे निर्माण करतो, चुकीची माहिती देतो, मनोबल कमी करतो, तू नाही करू शकत, हे तुझ्यासाठी नाही, असे बोलून तो दुसऱ्याचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याला वाटतं की जर दुसरा पुढे गेला नाही तर तो स्वतः ठीक दिसेल. ही खूप नकारात्मक मानसिकता असते आणि अशा माणसांमुळे वातावरण खराब होतं. नंबर 6, नेहमी तक्रार करणं आणि नकारात्मक बोलणं. जळक्या माणसाला कुठल्याही गोष्टीत समाधान नसतं, तो नेहमी तक्रार करतो. हे चांगलं नाही, ते वाईट आहे, लोक असेच असतात, अशा नकारात्मक गोष्टी तो सतत बोलत राहतो. त्याच्या बोलण्यातून उत्साह नाही तर निराशा जाणवते. तो कुठल्याही चांगल्या गोष्टीतही उणीव काढतो. त्यामुळे त्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांवरही त्याचा परिणाम होतो आणि वातावरण जड होतं. अशा माणसाला ओळखणं सोपं असतं, कारण त्याच्याकडून सकारात्मक बोलणं फार कमी ऐकायला मिळतं. नंबर 7, स्वतःच्या चुका मान्य न करता इतरांवर दोष टाकणं. जर का माणूस कधीच स्वतःची चूक मान्य करत नाही, काही चुकलं की तो लगेच दुसऱ्यावर दोष टाकतो. माझ्यामुळे नाही, त्याच्यामुळे झालं, परिस्थिती अशी होती, असे कारण देऊन तो स्वतःला वाचवतो, कारण त्याला स्वतःच्या कमतरता मान्य करायला भीती वाटते. जर तो मान्य करेल तर त्याला स्वतःवर काम करावं लागेल, त्याला ते नको असतं. त्यामुळे तो नेहमी इतरांवर बोट ठेवतो. अशा माणसांमुळे टीमवर्क आणि नातेसंबंध दोन्ही खराब होतात. नंबर 8, दुसऱ्याच्या प्रगतीत अडथळे निर्माण करण्याची लपलेली प्रवृत्ती. जर का माणूस फक्त मनातून जळत नाही तर संधी मिळाली की तो दुसऱ्याच्या वाटेत काटे टाकण्याचाही प्रयत्न करतो. समोरून तो कधीच उघडपणे विरोध करत नाही, पण आतून तो योजना आखत असतो.
की कसं याचं काम थांबवता येईल, कसं याची प्रगती मंद करता येईल. तो चुकीचा सल्ला देतो, योग्य माहिती लपवतो, वेळेवर मदत करत नाही आणि कधी कधी मुद्दाम उशीर लावतो जेणेकरून दुसऱ्याचं काम बिघडेल. आणि त्याला हे करताना एक प्रकारचं समाधान मिळतं, कारण त्याला वाटतं की दुसरा मागे पडला तरच तो स्वतः सुरक्षित राहील. अशा माणसांची ओळख त्याच्या कृतीतून होते, कारण त्याच्या बोलण्यापेक्षा त्याचं वागणं वेगळं दिसतं. नंबर 9, नेहमी स्वतःच महत्त्व वाढून दाखवणं आणि दुसऱ्याला कमी लेखणं. जर का माणूस स्वतःला मोठं दाखवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो, तो स्वतःच्या छोट्या गोष्टीही मोठ्या करून सांगतो आणि दुसऱ्याला मोठ्या गोष्टीही लहान करून दाखवतो. मीच केलं, माझ्याशिवाय काही होत नाही, त्याचं काही खास नाही असे बोलून तो स्वतःचं महत्त्व वाढवतो, कारण आतून त्याला कमीपणा वाटत असतो आणि तो त्या कमीपणाला झाकण्यासाठी हा दिखावा करतो. अशा लोकांना नेहमी लक्ष वेधून घ्यायचं असतं आणि त्यांना दुसऱ्यांचं कौतुक सहन होत नाही. नंबर 10, खोटं कौतुक करून आतून द्वेष ठेवणं. जर का माणूस अनेक वेळा खूप गोड बोलतो, तो समोरच्याचं कौतुक करतो, पण ते मनापासून नसतं, ते फक्त दिखावा असतो. वा, खूप छान केलं, तू खूप पुढे जाशील असं बोलताना त्याच्या मनात उलट विचार चालू असतात. तो फक्त परिस्थिती सांभाळण्यासाठी किंवा स्वतःची इमेज चांगली ठेवण्यासाठी असं बोलतो, पण योग्य वेळ आली की तोच माणूस तुमच्याबद्दल उलट बोलतो. त्यामुळे अशा लोकांच्या शब्दापेक्षा त्यांच्या कृतीवर लक्ष ठेवणं जास्त महत्त्वाचं असतं. नंबर 11, दुसऱ्याच्या अपयशाला मोठं करून पसरवणं. जर का माणूस कोणाचं अपयश झालं की ते सगळीकडे सांगायला तयार असतो. तो त्या गोष्टीला अजून रंग चढवतो, वाढवून सांगतो आणि लोकांमध्ये पसरवतो, कारण त्याला त्यातून आनंद मिळतो. त्याला वाटतं की दुसऱ्याची प्रतिमा खराब झाली की तो स्वतः चांगला दिसेल, पण तो कधीच दुसऱ्याच्या यशाची अशी जाहिरात करत नाही. ही एक मोठी खूण आहे जळक्या माणसांची, कारण तो नेहमीच नकारात्मक गोष्टींनाच महत्त्व देतो. नंबर 12, स्वतःच्या आयुष्यात काही ठोस ध्येय नसतं. जर का माणूस बहुतेक वेळा स्वतःच्या आयुष्यात स्पष्ट ध्येय ठरवत नाही, तो स्वतःवर काम करत नाही, त्याला स्वतःची दिशा ठरलेली नसते, त्यामुळे तो दुसऱ्यांकडे पाहूनच आपलं आयुष्य मोजतो. जर त्याच्याकडे स्वतःचं ध्येय असतं तर तो त्यावर लक्ष केंद्रित केलं असतं, पण ते नसल्यामुळे तो दुसऱ्याच्या आयुष्यात जास्त लक्ष घालतो आणि त्यामुळे त्याच्यात जळफळाट वाढत जातो. म्हणूनच तो कधीच खऱ्या अर्थाने समाधानी राहत नाही. नंबर 13, छोट्या गोष्टीतूनही स्पर्धा निर्माण करणं. जर का माणूस प्रत्येक गोष्टी स्पर्धा पाहतो, अगदी छोट्या गोष्टीतही त्याने हे घेतलं तर मी त्यापेक्षा मोठं घेईन, त्याने हे केलं तर मी त्याहून जास्त करेन, असा त्याचा दृष्टिकोन असतो. पण ही स्पर्धा नकारात्मक नसते, ती फक्त दुसऱ्याला मागे टाकण्यासाठी असते. त्यामुळे तो स्वतःच्या आनंदासाठी काही करत नाही, तर फक्त दुसऱ्याशी तुलना करूनच निर्णय घेतो आणि त्यामुळे त्याचं आयुष्य नेहमी तणावात जातं. नंबर 14, मनात राग धरून ठेवणं आणि संधी मिळाली की बाहेर काढणं. जर का माणूस पटकन विसरत नाही, तो मनात गोष्टी साठवून ठेवतो. कोणीतरी त्याच्यापेक्षा पुढे गेला, त्याला दुर्लक्ष केलं किंवा त्याला कमीपणा वाटला तर तो ते लक्षात ठेवतो आणि योग्य वेळ आली की तो राग बाहेर काढतो, कधी शब्दातून, कधी कृतीतून, कधी पाठीमागून. त्यामुळे अशा माणसांच्या मनात सतत नकारात्मकता साठत जाते आणि त्याचं वागणं हळूहळू अधिक विषारी होतं. नंबर 15, दुसऱ्याच्या आनंदावर थंड प्रतिसाद देणं. जर का माणूस कधीच मनातून आनंद व्यक्त करत नाही, कोणीतरी खूप खुशीत काही सांगत असेल तर तो उत्साहाने प्रतिसाद देत नाही. ठीक आहे, बरं आहे, अशा थंड शब्दात तो विषय संपवतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही, उलट त्याला ते ऐकायलाच नको असतं, कारण दुसऱ्याचा आनंद त्याला आतून टोचत असतो. त्यामुळे तो मुद्दाम विषय बदलतो किंवा लक्ष दुसरीकडे वळवतो. अशा लोकांची ही एक शांत पण स्पष्ट खूण असते. नंबर 16, नेहमी शंका घेणं आणि दुसऱ्याच्या यशामागे चुकीचा अर्थ लावणं. जर का माणूस कोणाचंही यश सरळपणे स्वीकारत नाही, तो लगेच त्यामागे काहीतरी चुकीचं कारण शोधतो. याने काहीतरी सेटिंग केलं असेल, याला मदत मिळाली असेल, यात काहीतरी गडबड आहे असे विचार तो करतो, कारण त्याला वाटतं की दुसरा स्वतःच्या मेहनतीने पुढे जाऊ शकत नाही. हा विचार त्याच्या स्वतःच्या असुरक्षिततेतून येतो आणि त्यामुळे तो कधीच दुसऱ्याचं खरं कौतुक करत नाही. नंबर 17, समोरच्याला कमी आत्मविश्वास वाटावा म्हणून बोलणं. जर का माणूस थेट अपमान करत नाही, पण तो अशा पद्धतीने बोलतो की समोरच्याचा आत्मविश्वास कमी होईल,
तुला जमेल का, हे तुझ्या लेवलचं नाही, तू अजून तयार नाहीस, अशा शब्दात तो शंका निर्माण करतो आणि हळूहळू समोरचा माणूस स्वतःवर विश्वास कमी करतो. हे त्याचं मोठं सत्र असतं, कारण त्याला दुसऱ्याला थांबवायचं असतं. नंबर 18, दुसऱ्याच्या गोष्टीमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करणं. जर का माणूस स्वतःच्या कामात लक्ष न देता दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावत राहतो, कोण काय करतं, कुठे जातं, कोणाशी बोलतं यावर तो लक्ष ठेवतो आणि संधी मिळाली की मध्ये हस्तक्षेप करतो. सल्ला देण्याच्या नावाखाली तो गोंधळ निर्माण करतो, कारण त्याला दुसऱ्याचं आयुष्य नीट चाललेलं पाहवत नाही, त्यामुळे तो अनावश्यकपणे मध्ये पडतो. नंबर 19, नेहमी स्वतःला बळी दाखवणं. जर का माणूस स्वतःला नेहमी परिस्थितीचा बळी दाखवतो, माझ्याबरोबरच असं का होतं, माझं नशीबच खराब आहे, असे बोलून तो स्वतःची जबाबदारी टाळतो आणि लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण आतून तो इतरांबद्दल जळत असतो. ही सवय त्याला पुढे जाऊ देत नाही, तो त्याच ठिकाणी अडकून राहतो. नंबर 20, दुसऱ्याच्या नात्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न. जर का माणूस दोन लोकांमध्ये गैरसमज निर्माण करतो, एका व्यक्तीबद्दल दुसऱ्याला चुकीचं सांगतो, अशा शब्द वाकवतो, अर्धवट माहिती देतो आणि त्यातून वाद निर्माण करतो, कारण त्याला दुसऱ्याची मजबूत नाती पाहवत नाही, त्याला सगळं तुटलेलं विखुरलेलं पाहावंच असतं, त्यामुळे तो पाठीमागून खेळ खेळतो. नंबर 21, स्वतःकडे काही नसताना दिखावा करणं. जर का माणूस आतून रिकामा असतो पण बाहेरून मोठा दिसायचा प्रयत्न करतो, तो खोटा दिखावा करतो, स्वतःला श्रीमंत, यशस्वी किंवा प्रभावशाली दाखवतो, कारण त्याला वाटतं की त्यामुळे लोक त्याला महत्त्व देतील. पण हा दिखावा फार काळ टिकत नाही आणि हळूहळू त्याचं खरं रूप बाहेर येतं. नंबर 22, दुसऱ्याच्या आत्मविश्वासावर हळूहळू वार करणं. जर का माणूस थेट हल्ला करत नाही, तो हळूहळू तुमचा आत्मविश्वासावर परिणाम करतो. सुरुवातीला तो हलक्या फुलक्या स्वरात शंका व्यक्त करतो, हे खरंच इतकं चांगलं आहे का, तो अजून थोडा थांबला असता तर बरं झालं असतं, अशा शब्दांनी तो तुमच्या मनात संभ्रम निर्माण करतो आणि वेळ जाऊ लागली की हे छोटे छोटे शब्द मनावर परिणाम करायला लागतात. तुम्हाला स्वतःच्या निर्णयावर शंका येऊ लागते आणि हेच त्याला हवं असतं, कारण तुम्ही थांबलात की तो शांत होतो. त्यामुळे अशा लोकांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करणं खूप महत्त्वाचं असतं. नंबर 23, दुसऱ्यांच्या प्रगतीला योगायोग म्हणून दाखवणं. जर का माणूस कधीच मान्य करत नाही की कोणीतरी मेहनतीने पुढे गेला आहे, तो नेहमी म्हणतो, अरे ते नशीब होतं, योगायोगाने झालं, एकदाच झालं, अशा प्रकारे तो दुसऱ्याच्या कष्टांना कमी लेखतो. कारण जर त्याने मान्य केलं की दुसऱ्याने मेहनत करून यश मिळवलं तर त्याला स्वतःच्या आळशीपणाचा सामना करावा लागेल आणि ते त्याला नको असतं. नंबर 24, समोरच्याच्या आनंदात दोष शोधण्याची सवय. जर का माणूस कोणत्याही आनंदातही उणीव शोधतो, कोणीतरी काही चांगलं घेतलं तर तो म्हणतो हे चालणार नाही, यात हे प्रॉब्लेम आहे, हे फार टिकणार नाही, अशा प्रकारे तो त्या आनंदावर पाणी टाकतो आणि समोरच्याचा मूड खराब करतो, कारण त्याला दुसऱ्याचा आनंद पाहवत नाही, त्यामुळे तो त्या आनंदातच दोष शोधतो. नंबर 25, वेळ आल्यावर साथ न देणं. जर का माणूस गरज असताना कधीच पुढे येत नाही, बोलताना तो मोठमोठ्या गोष्टी करतो, काही चांगलं लागलं तर सांग, मी आहे तुझ्यासाठी असं सांगतो, पण खरी वेळ आली की तो गायब होतो, कारण त्याला दुसऱ्याला खऱ्या अर्थाने मदत करायची नसते, त्याला फक्त स्वतःची चांगली प्रतिमा ठेवायची असते. त्यामुळे अशा लोकांची खरी ओळख कठीण वेळेत होते. नंबर 26, दुसऱ्याच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न. जर का माणूस तुमचे निर्णय नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, हे करू नको, तिथे जाऊ नको, या लोकांशी बोलू नको असे सांगून तो तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकायचा प्रयत्न करतो, कारण त्याला भीती असते की तुम्ही पुढे गेलात तर तो मागे पडेल, त्यामुळे तो तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतो. नंबर 27, स्वतःच्या अपयशाचं ओझं दुसऱ्यांवर टाकणं. जर का माणूस स्वतः अपयशी झाला की तो त्याची जबाबदारी घेत नाही, उलट तो म्हणतो माझ्यामुळे नाही झालं, त्यांनी साथ दिली नाही, परिस्थिती वाईट होती, अशा कारणाने तो स्वतःला वाचवतो आणि इतरांवर दोष टाकतो. त्यामुळे तो कधीच शिकत नाही आणि तिथेच अडकून राहतो. नंबर 28, दुसऱ्यांच्या चांगल्या सवयींची चेष्टा करणं. जर का माणूस तुमच्या चांगल्या सवयींची चेष्टा करतो, तो खूप सिरियस घेतो, इतका मेहनत करून काय होणार, हे सगळं फालतू आहे, अशा बोलण्यातून तो तुमची प्रगती थांबवायचा प्रयत्न करतो, कारण त्याला स्वतः बदलायचं नसतं आणि दुसऱ्यालाही बदलताना पाहवत नाही. मित्रांनो,
तुमच्या भावकी अशी जळके माणसं आहेत काही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.